आज आपण बघतोय ऑर्डर ब्लॉक झोन म्हणजे काय किंवा डिमांड अँड सप्लाय झोन म्हणजे काय. सो इथे जर तुम्ही बघाल, पहिलं आपण बघूया ऑर्डर ब्लॉक झोन म्हणजे काय. जर इथे बघाल तुम्ही तर इथे मार्केट खाली पडत असताना या लेवलपासून मार्केटमध्ये जी बाईंग आली त्याला बोलतो ऑर्डर ब्लॉक झोन. म्हणजे मार्केट खाली जात असताना पुल बॅक आला किंवा इथे मार्केट रेजिस्टन्सला होता आणि मार्केट तिथे खालून आला, सो याला बोलतो आपण ऑर्डर ब्लॉक झोन. किंवा याच्यासाठी दुसरा शब्द आहे तो डिमांड अँड सप्लाय म्हणजे काय. सो मार्केट खाली येत असताना या झोनमधून जे मार्केट वरती गेलं आहे याला बोलतो आपण डिमांड झोन, आणि ज्या लेवलपासून मार्केट खाली आलं आहे त्याला बोलतो आपण सप्लाय झोन. बट जर तुम्ही हेच बघितलं तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय, शेवटी तेच झालं की मार्केट खाली येत होतं, एका पर्टिक्युलर झोनमधून मार्केट वरती गेलं, सो याला बोलतो आपण सपोर्ट. आणि ज्या लेवलपासून मार्केट मध्ये फॉल आला त्याला बोलतो आपण रेजिस्टन्स. तर सांगायची गोष्ट हीच की सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये सेम आहेत, फक्त त्यासाठी जे शब्द वापरले जातात ते फॅन्सी शब्द आहेत. सो फॅन्सी गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा सिम्पली सपोर्ट अँड रेजिस्टन्सवरती वर्क करा, रिझल्ट नक्की भेटेल.